मित्रांनो, जगातील सर्वात मोठी T20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या सीझनला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे। मुंबई इंडियन्स हा IPL मधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आतापर्यंत IPLच्या 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत। मुंबई इंडियन्स संघाची फॅन फॉलोइंग खूप मोठी असून रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांसारखे अनेक खेळाडू हे या संघाचा भाग आहेत। दरम्यान मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजल काटे हिचा नवरा सुद्धा मुंबई इंडियन्सचा एक महत्त्वाचा भाग आहे। अभिनेत्री काजल काटे ही झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या प्रसिद्ध कार्यक्रमात शेफाली नावाची भूमिकेतून घराघरात पोहोचली। अभिनेत्री काजल हिचा नवरा प्रतीक कदम हा मागील काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स सोबत काम करतोय। प्रतीक कदम हा मुंबई इंडियन्स मध्ये स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच म्हणून काम करतोय। प्रतीक केवळ IPL मध्येच नाही तर मुंबई इंडियन्स फ्रँचाइझीसाठी साऊथ आफ्रिका T20, MI केपटाऊन आणि MI न्यूयॉर्क साठी सुद्धा कोच म्हणून काम करतो। प्रतीक सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेट आणि फिटनेस कोचिंग संदर्भातील अनेक गोष्टी सांगत असतो। जवळपास 14 वर्षांपासून प्रतीक हा या प्रोफेशन मध्ये काम करतोय। त्याने आपल्या प्रोफेशन संदर्भातील माहिती LinkedIn वर सुद्धा पोस्ट केलेली आहे। 14 जून 2024 ला काजल काटे आणि प्रतीक कदम यांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली होती। या निमित्ताने अभिनेत्रीने पतीसाठी खास व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला होता। अभिनेत्री काजल काटे ही अनेक नाटक आणि सिरियलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे। स्टार प्रवाहावरील मुरांबा मालिकेतील तिची भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती। अभिनेत्री काजल काटे हिला माझी तुझी रेशीमगाठ मधील शेफाली या भूमिकेसाठी सलग 2 वर्ष पुरस्कार मिळाले होते। काजल काटे हिने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिची आणि पती प्रतीक कदम यांची भेट मेट्रो मॅन्युअल साइटवर झाली होती। काजल काटे हिने एका मुलाखतीत सांगितले की प्रतीक माझ्या आयुष्यात आल्यापासून तो खूप लकी ठरला। तो आयुष्यात आल्यापासून मला चांगली कामं मिळत गेली। त्यानंतर आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर प्रतीकलाही मुंबई इंडियन्स कडून ऑफर आली। आमचा एकटेपणा, आमचं एकमेकांना भेटणं हे फार लकी ठरलं होतं।